धुमाकूळ घालतोय जवळपास जिथून आता किती के 100Kच्या आसपास व्ह्यूज गेल्यात त्या व्हिडिओला. कृपाल पाटील, राजेश गोंधली यांचा आपण इथे सन्मान करूया आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी यांनाही विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. राजेश गोंधली साहेबांचा आपण इथे सन्मान करूया आणि त्यांना सन्मानित करूया. मी आधीच चर्चा केली की यंदाच्या पर्वामध्ये ज्याने आम्हाला नक्कीच तिथे तो इव्हेंट होस्ट करण्याची संधी दिली होती आणि पनवेल तालुक्यातील मी म्हणेन की अगदी सगळ्यात मोठी शिवजयंती जी साजरी केली जाते तोंडरे गावामध्ये ती आपण पाहतो. तो दैदिप्यमान सोहळा जो आयोजित केला जातो त्यामध्ये एक महत्त्वाचा मी म्हणेन की मोलाचा खारीचा वाटा ज्यांचा राहतो ते आमचे राजेश गोंधली सर आहेत खेळण्याचे. या संपूर्ण पंचक्रोशीमधून ही आपण नक्कीच शिवजयंती पाहतो. सगळ्यात मोठा जल्लोष खास करून कामोठ्यामध्ये केला जातो आणि त्यानंतर पाठोपाठ या शिवजयंतीचं नाव घेतलं जातं आणि त्याचे नक्कीच आयोजक आहेत राजेश गोंधली सरांचं इथं आगमन झालेलं आहे. तसेच आमचे रामा गोंधली साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण देखील यायचं आहे आपला सन्मान घेण्यासाठी. लोकनियुक्त सरपंच मदनजी मते साहेब यांच्या वतीनं तुम्हाला सन्मानित केलं जात आहे. चला पेठ संघ आता जास्त वेळ घेतलाय, आता जास्त वेळ दिला जाणार नाही. या लवकर मैदानामध्ये आपण सामना सुरू करायचा आहे. दरम्यान आपण इथे जरूर सन्मानित करूया रामा गोंधली साहेब यांचा इथे सन्मान, विशेष सन्मान आपण मंचावरती पाहतो. भजनाची प्रचंड आवड आहे आणि आज क्रिकेटच्या देखील क्षेत्रामध्ये आपण पाहतो त्यांना ते उपस्थित झालेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. जोमाजी उघडा साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की यायचं आपण मंचावरती. तसेच आत्माराम चौधरी साहेब तुम्हासही विनंती आहे की आपण देखील यायचं आहे मंचावरती. नागेश चौधरी साहेब या मंचावरती. हेदुडना ग्रामस्थ मंडळ असेल, चंदनवाडीचे जेवढे जेवढे ग्रामस्थ आहेत ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांना आमचा प्रेमाचा आपुलकीचा पुकार आहे की यायचं आपण व्यासपीठावरती आणि व्यासपीठावरती येऊन आपण इथे विराजमान व्हायचं आहे. आपण इथे सन्मान करूया जोमाजी उघडा साहेबांचा. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान करण्यासाठी यायचं आहे. जोमाशी उघडा, नुकताच आल्याला चर्चा केली पालेबुद्रुकच्या फायनल करण्यासाठी तुम्ही तिथे होतात. डबल ड्युटी झाली ती, इथून तिकडे रवाना झालो होतो. जोमाजी उघडा साहेब यांच्यासोबत आपण नक्कीच जोडलेलो आहोत आणि त्यांचा आपण इथे सन्मान देखील करून घेतोय. आत्माराम चौधरी साहेबांना देखील आपण सन्मानित करत आहोत. मी त्यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आत्माराम चौधरी साहेब, आत्माराम चौधरी साहेबांचा देखील इथे सन्मान केला जातोय. नागेश चौधरी साहेबांना देखील विनंती आपण देखील यायचं आपला सन्मान घेण्यासाठी. वामन घरत पापडीचा पाडा यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांनाही विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान घ्या. त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. विशेष सन्मान आपण इथे करणार आहोत. वामनजी घरत साहेब,
त्यानंतर बाकीची सन्मान आपण थोडी पेंडिंग ठेवतोय, डिलेट होतोय. आज मान्यवरांचा भरपूर ताप आहे. मास्ककडे जाणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ऐकूयात एक पहाडी आवाज याच परिसरातील नामांकित समालोचक योगेशजी मडवी सर. धन्यवाद आकाशजी शेळके, धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर. नमस्कार क्रीडा रसिक, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. आणि आपण सध्या पाहत आहात गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कांतवली आयोजित प्रकाश झोतातील क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा अर्थात सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक 2026चं पर्व. खरं तर या ठिकाणी वलभ संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, त्याच्या विरोधामध्ये पप्पन 11 पेठ सध्या च्या हंगामामध्ये अगदीच चांगला खेळ ज्या संघाच्या माध्यमातून आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलाय. पप्पन 11 पेठ संघ आणि त्याच्या विरोधामध्ये श्री गणेश वलभ संघ. खरं तर वलभ म्हटलं की आमचे सन्मानचे लाडके सरपंच भोलानाथ पाटील साहेब, जर आपण आला असता तर या व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करत आहे. आणि सन्माननीय आमचे दमदार सरपंच भोलानाथ पाटील साहेब, आपलं स्वागत आहे. ही स्पर्धा अगदी चांगली पाहायला मिळते. आज मदनजी मते साहेबांच्या नावाची क्रीडा स्पर्धा आणि आज अंतिम रात्रीमध्ये बरेच सारे प्रेक्षक वर्ग देखील आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत. आणि यूट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक सध्या ऑनलाईन देखील मॅच बघतायत, त्याहीच प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत. चला जाऊया मैदानावरती. टीम पप्पन 11 पेठ आणि त्याच्या विरोधामध्ये श्री गणेश वलभ संघ. सध्या वलभ संघाची सलामी जोडी चला आर्यन पहिलं षटक पॉवर प्लेचं फलंदाजीसाठी ॲज द ओपनर विनय गावंड सोबत बंटी खाडेकर. आकाश चला सामन्याला स्टार्ट होते. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. अगदी सुंदर लढत होणार दोन संघांमध्ये. गोलंदाज तयार, लेट्स प्ले. पहिला चेंडू पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर पंचाने वाईट घोषित केला. वंत धावेनं अकाउंट ओपन झालंय. खातं खुलं आहे टीम श्री गणेश वलभ संघाचं. केशवजी खाणावकर साहेब यांना देखील आपण पाहतो या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. तसेच करणजी वणगे साहेब यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा आपण सन्मान करून घेतोय. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. विष्णू शेठ कडू यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. विष्णू शेठ कडू साहेबांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. मान्यवरांचा शुभ सन्मान. आज प्रेझेंटेशन बॉक्स अगदी गजाजून भरलेला आहे आणि सगळ्यांचं आपण जरूर स्वागत इथे करत असताना पाहतोय. मान्यवर उपस्थित झालेत आणि मान्यवरांना शुभ सन्मानित केलं जात आहे. चंद्रकांतजी मते साहेब यांच्या वतीनं आपण हा विशेष सन्मान पाहतोय. मंचावरती शाही सन्मान केला जातोय मान्यवरांचा. सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे. चला तिसरे पंच आमच्या सोबत जॉईन व्हा लगेच. बघा पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती DRS चेक करतात. सँडी पालकर सर या. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. 2 वाईट आल्या तर या ठिकाणी धावसंख्या झाली ती 2. अतिरिक्त धावेनं सुरुवात झाली. रिप्लेमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून क्लॅरिटी आणि क्वालिटी. जितो गोंधली त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम रंगा बिल्ला ही कार्यरत स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आणि सध्या मैदानाच्या मध्ये बिग फाईट आहे. 2 संघांमध्ये चांगला सामना. षटक नंबर पहिलं. अगदी वेगवान बॉल. यावेळी स्पीड झालाय. गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर हलकासा टॉस झाला चेंडू आणि
सरळ फलंदाजाला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. 2 चेंडू वाईट आले, त्यानंतर 1 चेंडू डॉट आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 3 षटकांची लढत. सलामीवीर विनय गावण अनेक क्रिकेटची ग्राउंड गाजवलीत आज कानपुरी ग्राउंडवरती. फटका मिड विकेट मध्ये अगदी उंच गेलाय आणि लांबीही गाठली. मिड विकेट सीमारेखा बाहेर. यावेळेस मात्र टोकलाय षटकार. सोन्या ओव्हरमध्ये हा षटकार आलाय. पहिले 2 चेंडू त्यानं वाईट फेकले, त्यानंतर डॉट चेंडू आणि त्यानंतर आक्रमण केलं. षटकार टोकल्या विनय गावणनं मैदानावरती. धावसंख्या आपण पाहतोय धावा पडकवती बिनगडी बाद 8 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहायला मिळते 2 टीम मध्ये. ही लढत ते खरं तर अस्तित्वाची डू अँड डाय, जिंका किंवा मरा. कारण जिंकलात तर तुम्ही या स्पर्धेतली किमान एक तरी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाल. त्यामुळे लढत ही दोन्ही संघांमध्ये चांगली पाहायला मिळेल. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न चेंडू पॅडवरती होता. अगदी शरीराला स्पर्श करून बॉल पाठीमागे गेला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव प्राप्त झाली आणि एका धाबेने टीमची टोटल सध्या 9 या धावसंख्येवरती. 3 षटकांची लढत. जबरदस्त सामना होईल. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वावंजे मोहल्ला विरुद्ध हेदुटणे ब यांच्यामध्ये. दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचे आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल या गोष्टीची नोंद दोन्ही कॅप्टनने घ्यायची आहे. वामनजी म्हात्रे साहेब खुटारी यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. टोटल एक धाव पुढे जाईल. धावसंख्या 10 वरती. सुंदर क्रीडा स्पर्धा सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक 2026 पर्व. हा चेंडू देखील पडल्यानंतर वेगानं गेलाय. फलंदाजाला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती. या षटकामध्ये नाट्यमय स्थिती आहे. सुरुवातीला 2 चेंडू वाईट फेकले, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर इथे षटकार ठोकला फलंदाजानं. आतापर्यंत आपण पाहिलं की या षटकामध्ये जबरजबल चेंडू फेकले गेले तर 4 धावा दिले. त्यानं आतापर्यंत 10. हर्षदचं हे षटक नाट्यमय स्थितीमध्ये. समोर बंटी काडेकर. वेगवान बॉल अगदी गुडलेन स्पॉटचा वेगानं बीट केलं आणि फलंदाज बंटी काडे बीट झाले. डॉट बॉल आला. अजून एक. सध्या 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडू मध्ये हर्षलनं 10 धावा दिल्यात. षटकातला अंतिम चेंडू असेल. पप्पा निलबन पेठ. कल्पना शनिवार पारदे यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपये आले. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. ओ नाईस डिलिव्हरी. 3 लगातार चेंडू बीट आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एक षटकार आला, 3 वाईट आलाय, तरी सुद्धा 10 धावा त्यानं या ओव्हरमध्ये दिलेत. हर्षदचं षटक चांगलं राहिलंय. चला एकत्र येऊ नका. 2 षटक 10 मिनिटं आहेत. ऑलरेडी 5 मिनिटांचा वेळ समाप्त झालाय. त्यामुळे लक्ष असू द्या. जर आता इथनं वेळ अजून आला तर तुम्हाला नक्कीच एक फिल्डर सर्कलमध्ये लाभावं लागेल. मिनिटं झाली. 4 मिनिटांमध्ये आता तुम्हाला षटक फेकावा लागेल. अन्यथा तिसऱ्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला सर्कलमध्ये लावा लागेल. 12वा खेळाडू. चला पप्पन 11 संघ या. ओके आलेले आहेत. मुंजबादेवी देवाळ्याचे अध्यक्ष आमचे विष्णू शेठ कडू साहेब चिंद्रण यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपये आम्हाला आले आहेत. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. विष्णू शेठ कडू साहेब आपलं स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 10 धावा झाल्यात आणि आत्ता मात्र सेकंड ओव्हर. गोलंदाजी मागवती रॉबिन वेल. समोर मैदानावरती विनय गावण
अनेक क्रिकेटची मैदानं गाजवली, तर आज देखील हे ग्राउंड गाजवायचं आहे आणि ही स्पर्धा आपल्याला गाजवायची आहे. कारण सध्या तरी इन्फॉर्म असलेला संघ श्री गणेश वल्लभ संघ सध्याच्या सीझनमध्ये आक्रमकतेनं क्रिकेट त्यांच्या प्रत्येक खेळाडूकडनं पाहायला मिळालं आणि तो संघ सुपर 12 मध्ये सध्या लढत खेळत आहे. महत्वाची लढत आहे, डू अँड डाय, जिंका किंवा मरा. कारण जिंकलात तर किमान एक ट्रॉफी आपल्या घरी जाईल. त्यामुळे दोन्ही संघाला मैदानावरती संघर्ष करावा लागेल. षटक नंबर दुसरं रॉबिन वेलचं हे षटक आणि पहिला चेंडू त्याने डॉट फेकलाय. याच दरम्यान आपण पाहतोय राजेशजी पाटील साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आपण पाहतोय नक्कीच 4,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. माजी सरपंच आहेत राजेश गोंधली साहेब यांच्या वतीनं आपण पाहतोय नक्कीच 4,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आलंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. नक्कीच खेळणी गावातील एक दमदार व्यक्तिमत्व राजेशदादा गोंधली, शांत स्वभाव, संयमी माणूस, सातत्यानं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये उपस्थित राहणारं व्यक्तिमत्व. राजेशदादा आपलं स्वागत आहे. टोटल धाबा आपण पाहिला 11 वरती आहेत. रॉबिन बेल सध्या चांगली गोलंदाजी करतोय. समोर आहे बंटी खाडेकर, अगदी वेगवान बॉल, परंतु लाईन चुकीची होती, लेग स्टंपच्या बाहेर. पंचाने वाईट घोषित केला आणि अवंत धाबा वाढते. टीमची टोटल सध्या धाबा पडक होती 12. 12 रन विदाउट विकेट. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप, परंतु आतापर्यंत या षटकामध्ये चेंडू फेकले गेले ते 2. पुन्हा एकदा पॅडबती आहे, LBW लेग बिफोर आणि ते पहिला फलंदाज बंटी खाडेकर बॅक टू द डगआउट. वामनजी गरज साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. गणपत कडू साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. तसेच कल्पना शनिवार पारधी उपसरपंच यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. यस, न्यू बॅट्समन आयुष पाटील मैदानावरती दाखल झालाय. रॉबिन बेल अगदी सुंदर गोलंदाजी करतोय. बघा लाईननं गोलंदाजी, नियंत्रित टप्प्यानं सध्या गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. रॉबिन बेल पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मागवती. आत्ताचा चेंडू लाईन चुकीची आहे, दिशा बरकटली, लेग स्टंपच्या बाहेर. पंचाडी वाईट घोषित केल्यानं अवंत धाबा पडते. टीमची टोटल 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. बंटी खाडेकर लवकर बाद झाले, खरं तर जास्त काही मोठं योगदान आपल्या टीमसाठी तो देऊ शकला नाहीये. आयुष पाटीलला आता आक्रमकतेनं खेळावं लागेल. गोलंदाज रॉबिन बेलचा हा चेंडू खोलात टाकला. एक धाव मिळाली, डबलसाठी कॉल दिलाय आणि ही दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली. 2 धावेने टीमची टोटल पुढे चालली आहे. धाबा पडकवती धाबा लागलेत ते म्हणजे 15 धाबा. 15 रन, लॉस ऑफ 1 विकेट. या षटकामध्ये चेंडू फेकले गेले 4, म्हणजे अद्याप 2 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी आतापर्यंत चांगली पाहायला मिळते. 3 षटकांची लढत आहे, त्यामुळे श्री गणेश वल्लभ टीमला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल आणि मैदानावरती विनय गावणला देखील जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल. एक धाव मिळाली, एका धावेने टीमची टोटल 16 धावा. षटक नंबर आपण पाहतो सध्या मैदानाच्या आतमध्ये हे दुसरं षटक आहे. 5 चेंडू फेकले गेलेत. रॉबिन बेल गोलंदाजी करतोय त्याच्या ओव्हरमध्ये. आता शेवटचा अंतिम चेंडू असेल. टोटल रन संख्या 16 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता शेवटचा चेंडू विनय गावण. रिक्स उठवावी लागेल कारण 3 षटकामध्ये मोठं टार्गेट सेट करायचं आहे. अगदी वेगवान चेंडू, लाईन बरकटली, अजून एक वाईट बॉल. रॉबिन बेलनं आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली, परंतु त्यानं 3 वाईट चेंडू देखील फेकले गेलेत. पप्पन 11 पेट संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्याच्या विरोधामध्ये श्री गणेश वल्लभ संघ. फटका चांगला स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. 4 रन्स अंतिम चेंडूवरती.
दरम्यान आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात या परिसरातील A1 सरपंच. कानपोलीचं टेनिस क्रिकेट आज उंचीवरती चाललंय आणि आज आपण पाहतो कानपोलीच्या खेळाडूंच्या अगदी सोबत ते सातत्यानं राहतात. ते आमचे भोलानाथ शेठ पाटील वल्लभ यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण यायचं व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. षटक नंबर 3 गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती गुड्डू मात्रे. गुड्डू मात्रे एक चांगला गोलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे टीम पप्पन 11 संघाचा. परंतु शेवटचा अंतिम षटक आता तो फेकेल. पहिला चेंडू समोर खेळतात लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. फिल्डर तैनात आहे. एक धाव मिळाली एका धावेनं. टीम टोटल पोहोचली 22 रन्स. 3 षटकांची लढत आहे. कमीत कमी 35-40 धावेचं टार्गेट मैदानावरती सेट करावं लागेल. तर पप्पन 11 पेठ संघ म्हटलं की त्यांची फलंदाजी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्या संघाच्या समोर एक चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. धावसंख्या 22 रन. विनय गावण अद्याप मैदानावरती आहे. मी तेच सांगितलं की ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ताकदवर खेळाडू आहे. मोठमोठे इनिंग्स त्यांना आतापर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये कित्येक वेळा मैदानावरती साकारल्यात. आजही टीमला गरज आहे. गुड्डू मात्र दुसरीकडे गोलंदाजी मागवती. फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये. फिल्डर तैनात. विनय गावणची विकेट. वल्लभ संघ मैदानाच्या मध्ये खेळतोय. विनय गावणची विकेट. मी तेच सांगितलं की विनय गावण शेवटपर्यंत राहिला तर एक चांगलं टार्गेट सेट होणं, परंतु गुड्डू मात्रेने त्याची विकेट काढली आहे. 2 चेंडू त्यानं पेकल्यात. धावा झाल्यात तर आतापर्यंत 22 रन. लॉस ऑफ 2 विकेट. षटक नंबर देखील आपल्याला पाहायला मिळतो तिसरं. 2.2 आणि धावा झाल्यात त्या 22. लॉस ऑफ 2 विकेट म्हणजे 5 दुऱ्या. हा चेंडू वाईट आहे. पंचांचा इशारा आलाय. धावसंख्या 23 वरती पोहोचली आहे. शेवटचे षटक आणि शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. गुड्डू मात्रे नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय. प्रेम स्ट्राईक मध्ये. अगदी सुंदर बॉल पडल्यानंतर फलंदाज त्याला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. टोटल धावा आहेत 23 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. फटका यावेळेस मात्र चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मध्ये चेंडू फील्ड होईल तोपर्यंत धाव मिळाली. एक त्या ठिकाणी 1 न संघ पोचलाय 24 वरती. नुकताच ज्यांची स्पर्धा आपण पाहिली पार पडली अत्यंत अगदी मोठी स्पर्धा, आदिवासी समाजातील सर्वाधिक मोठी स्पर्धा जिला गणली जाते, ते आमचे फणसवाडीचे सरपंच अर्थातच आमच्या सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व बबनजी भगत साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि या मंचावरती त्यांचं आगमन देखील झालंय. आपलं आम्ही स्वागत करतोय. टोटल धावा 24 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचं अंतिम षटक आहे. हा चेंडू देखील मिस्टर आम्ही गोता, परंतु शतरक्षक जबलपात कोणताही नाहीये. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि ही दुसरी धाव देखील बघा पूर्ण झाली आहे. कारण स्टंपचा जबल एकही खेळाडू नव्हता, त्याचा फायदा घेतला. दोन्ही फलंदाजांना पाहिलं की स्टंपकडे कोणताही खेळाडू नाहीये, त्यामुळे लगेच ते 2 धावेसाठी वळले आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने संघ 26 धावसंख्येवरती. लॉस ऑफ 2 विकेट. षटकातला अंतिम चेंडू असेल. टार्गेट सेट होणाऱ्या बॉलवरती आणि सध्या मैदानावरती गुड्डू मात्रेचं षटक चांगलं राहिलं. या ओव्हरमध्ये गुड्डू मात्रेने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. त्याच्या ओव्हरमध्ये चांगला बॉल. यावेळी मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फिल्डर देखील तैनात. एक धाव मिळाली. डबल साठी कॉल दिला आणि ते दुसरी धाव घेताना फलंदाज रनआउट. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालंय. 3 षटकांमध्ये 27 धावा आणि 28 धावेचं टार्गेट पप्पन 11 पेट टीमच्या समोर असेल.
चला यानंतर होणारी लढत दोन्ही कॅप्टन मोहल्ला बावनजा आणि एदुटणे ब संघ या मैदानावरती पाहायला मिळेल. सुपर 12ची अजून एक लढत आणि त्यातनं जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होत आहे. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आकाश शेळके यांच्याकडे. विष्णुशेठ कडू साहेब यांना मी इथे आमंत्रित करतोय. सन्मान त्यांचा आपण करणार आहोत. त्यांना विनंती आहे यायचं आपण व्यासपीठावरती. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नामांकित व्यक्तिमत्व आहेत विष्णुशेठ कडू साहेब यांचं इथे नुकताच आगमन झालंय. चिंद्रण गावातील नामांकित व्यक्तिमत्व त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. या स्पर्धेसाठी चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळालं आणि आज या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती देखील आपण इथे पाहतोय. त्यांचा इथे विशेष सन्मान केला जातोय आणि त्यांना सन्मानित देखील केलं जातं इथे. त्यानंतर बबनजी भगत साहेब त्यांना विनंती आहे की आपण यायचं आहे व्यासपीठावरती. त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल. काही दिवसाआधीच मी म्हणेन परवा रात्रीच ज्यांची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहिली पार पडली. वल्लभ पालेबुद्रुक फणसवाडीचे आमचे सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजेच बबनजी भगत साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचा एक सन्मान आपण इथे करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन या आपण आपला सन्मान घेण्यासाठी. बबनजी भगत साहेब यांचा सन्मान इथे आपण करणार आहोत. बबनजी भगत साहेब म्हटले तर मग त्यांना पालेबुडूक फणसवाडीचे मी कोंडा रेड्डी म्हणतो. असे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचं इथं आगमन देखील झालंय. आपलं नक्कीच स्वागत आहे. नामांकित नाव, भरपूर मोठी स्पर्धा. आदिवासी समाजामध्ये या स्पर्धेचा अगदी आपण जर पाहिला तर गाजावाजा राहतो जी त्यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते आणि आज त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यानंतर आता आपण टॉस करणार आहोत. दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. एका बाजूला हेदुटणेवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपण स्टार 11 वावंजे या दोन टीम दरम्यान आपण इथे नाणेफेकीचा कौल करूया. 3 षटक आहेत आणि 3 षटकामध्ये 3 फ्रेश बॉलर. टेल इज अ कॉल. टॉस उडलाय आणि जाऊन पडलाय टीम वावंजेच्या बाजूने. निर्णय फक्त साईल. बॅटिंग स्वीकारल्या सो तुम्हाला करायचे फलंदाजी गोलंदाजी. यस, यानंतर जाऊयात अजून पुढच्या काही सन्मानांकडे. जोमाजी पाटील साहेब यांना पण इथे सन्मानित करूया. जोमाशेठ पाटील, जोमाशेठ पाटील या पण इथे आपला सन्मान घेण्यासाठी त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. जोमाशेठ पाटील यांना पण इथे सन्मानित करतो. वामन घरत यांचा देखील आपण इथे सन्मान पाहिलेला आहे आणि त्यांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच ही होती सन्मान. मॅचकडे जरूर आता पुन्हा आपण वळणार आहोत आणि ऐकणार आहोत या पर्वामध्ये पुन्हा आपल्यासोबत आहेत योगेश मडवी सर. नक्कीच काय जबरदस्त लढत. प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम जितू गोंधली सोबत आमचे रंगा बिल्ला आणि छोटा पॅकेट बडा धमाका. जीत की बात करेंगे तो पहले सत्र में बल्लेबाजी की और 27 रन बने. 28 रनों का टारगेट मैदान के अंदर है. श्री गणेश वल्लभ टीम ने पहले बल्लेबाजी की और 27 रन जोड़े. लो स्कोरिंग का मुकाबला है. दोनों टीम को हम शुभकामनाएं देंगे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. अच्छा मुकाबला जरूर होगा. लो स्कोरिंग वाला मुकाबला हमेशा ताकतवर जरूर देखने मिलता है और दर्शक तो यही चाहते हैं कि मुकाबला अच्छा देखने मिले. पप्पन 11 टीम की सलामी जोड़ी मैदान पर हर्षल मात्रे और उसके साथ में रॉबिन वेल, ये दो बल्लेबाज हैं. शुरुआत अच्छी की है. पहले गेंद के ऊपर बल्लेबाजी करते हुए रॉबिन वेल 1 रन खाता खोला मैदान के अंदर. अब हर्षल मात्रे हैं मैदान के अंदर. इस टीम के मेन खिलाड़ी जो हमेशा ताकतवर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. ये देखिए और आते ही बड़ा हिट. स्ट्रेट ऑन दी स्ट्रेट. सीधे गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. पहला छक्का हर्षल मात्रे के बल्ले से.
शुरुआत मैंने यही चर्चा की कि इस टीम के मेन खिलाड़ी है, ताकतवर खिलाड़ी है, हर मैदान पर बड़ी पारी खेलने का मादा रखते हैं। और इस समय छक्के के साथ शुरुआत की, ब्लास्ट किया मैदान के अंदर, पहली गेंद के ऊपर स्वागत किया गेंदबाज का और इस समय रन संख्या 7 पर पहुंची है। रन बनाने हैं 9.33 के औसत से 28 रन का टारगेट है। पहले सत्र में 27 बने थे श्री गणेश वल्लभ टीम के। जवाब देते हुए 2 गेंद में 7 रन बने। पावर प्ले का पहला ओवर कर रहे गेंदबाज विनय गावन। अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, स्टैंडर्ड गेंदबाजी, स्टैंडर्ड फील्डिंग, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश, विकेट के ऊपर विकेट, दबाव के ऊपर दबाव। इस बार गेंद वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ, फील्डर तैनात है। रन बनेगा एक सिंगल के साथ, रन संख्या 8 रन। आप 20 रन चाहिए। और इस बार बेहतरीन शॉट रॉबिन वेल के बल्ले से आता हुआ खूबसूरत चौका। रन संख्या बनी है 12 रन। जीत की बात करेंगे तो अब 16 की आवश्यकता है। इस ओवर की गेंदें हो चुकी है कुल मिला के 4। इस बार लेग स्टंप के बार वाला गेंद अंपायर ने से वाइड करा दी। अतिरिक्त रन बढ़ते हुए रन संख्या इस समय टोटल पहुंच चुकी है 13 रन के ऊपर। 14 गेंदें 15 की आवश्यकता है। 14 गेंदें 15 रन की आवश्यकता। काफी उम्दा मुकाबला था। शायद ये मुकाबला पप्पन 11 पेड टीम के पक्ष में है। अगला मुकाबला बिग फाइट है। यह अच्छी गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया। डॉट गेंद की समाप्ति। पहला ओवर प्रगति पर है। रन बने हैं 13। टारगेट की बात करेंगे तो केवल 28 रनों का टारगेट। अब 13 गेंदें बची है और रन चाहिए 15। 13 गेंदें 15 की आवश्यकता। रॉबिन वेल आखिरी गेंद इस ओवर की और स्ट्रेट खेला सीधा। स्टंप के ऊपर गेंद लगी थी, शरीर से टकराकर गेंद जाती तो शायद विकेट भी बन सकती थी। रन बने 2 ओवर की समाप्ति। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 15, जीतने के लिए 12 गेंद में केवल 13 रन की आवश्यकता है। आणि यात आपण पाहिलं तर आदरणीय गुरुनाथजी मते आणि गोमाजी गायकर यांचे ते शुभागमन झाले। विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा। आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ज्या टू व्हीलर स्कूटी आपण मैदानाच्या आतमध्ये आणलेल्या त्या लवकरात लवकर तातडीने बाहेर घेऊन जा, आयोजकांची सूचना आलेली आहे। चला जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जिथे 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे। जी हाँ बिल्कुल, 12 गेंद में 13 की आवश्यकता है। मुकाबला पप्पन 11 पेट टीम के पक्ष में ज्यादा मजबूत है। यहां से टीम जीतेगी तो सीधे सुपर 6 में पहुंच जाएगी, यानी कि एकाध ट्रॉफी के हकदार बनेंगे। उसके बाद अंतिम मुकाबला होगा सुपर 12 का। वावंजे मोहल्ला बनाम हेदुट ने ब के बीच मुकाबला रहेगा। वावंजे मोहल्ला टीम ने टॉस जीता है। जीत के लिए अब चाहिए केवल 12 गेंद में 13 की आवश्यकता। गेंदबाज है दूसरे ओवर के लिए शुभम पाटिल। रन संख्या की बात करेंगे तो इस समय 15 रन बने। अच्छी डिलीवरी, बल्लेबाज को बीट किया। यही तो चाहते हैं यहां पर टीम वल्लभ के खिलाड़ी कि ज्यादा गेंदे डॉट आए। ये देखिए केडूट ने बी के खिलाड़ी आए। आणि याच दरम्यान शिरवलीचे उद्योजक आदरणीय पांडुरंग शेठ पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे। त्यांचं देखील आपण मदनजी मते साहेब आणि सरपंच चषक ग्रामस्थ मंडळ चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया। सुस्वागतम। आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या मंचावरती हार्दिक स्वागत आहे। तो इस गेंद में आए 3 रन। विकेटों के पीछे विकेट कीपर ने अच्छा प्रयास किया था, कैच तो नहीं लपेट पाए।
रन बने 3-3 के साथ 18 रन। ये देखिए रिप्ले में आप जरूर देख सकते हैं, प्राप्ति डिजिटल लाइव के माध्यम से आपको रिप्ले भी दिखाया जा रहा है। हाथ में गेंद पकड़ने की वजह गेंद को फेंक दिया था। 3 रन बने और अब रन चाहिए केवल 10। इस ओवर की गेंदे कुल मिला के 2, यानी कि अभी भी 10 गेंदें बची हैं। 10 गेंदें 10 की आवश्यकता। यह मुकाबला पप्पन 11 पेट टीम के पक्ष में मजबूत बनता हुआ अभी भी कोशिश करनी पड़ेगी मुकाबले के अंदर आने की। ये गेंद इस बार बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन, 4 के साथ रन संख्या बनी है 22। तो यहां पर गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन, 4 के साथ रन संख्या 26 और आप जीतने के लिए केवल 2 की आवश्यकता है। चलो अगले मुकाबले की तैयारी। मोहल्ला वामन से बनाम हिदुट ने ब इसी विभाग की टीम है। ये मुकाबला अच्छा होगा। कट किया गेंद को विकेटों के पीछे, विनिंग स्ट्रोक। यह मुकाबला जीता है। लगातार 3 गेंदे 3 चौके आए और यह मुकाबला जीता पप्पन 11 पे टीम। हे सध्या आपण पाहिलं तर या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये शिरोली गावचे दमदार उद्योजक आदरणीय पांडुरंग शेठ पाटील यांचे इथे स्वागत होताना आपण पाहतोय। त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। वेलकम पांडुरंग दादा पाटील, आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मदन शेठ मते यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय। आणि काही क्षणातच कार्यसम्राट दमदार नगरसेवक आदरणीय रामशेठ पाटील यांचं देखील आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि सामनावीराकडे आपण बघतोय रॉबिन ठरला या सामन्याचा हीरो। जी हाँ, बिल्कुल 19 रनों की पारी खेली, गेंदबाजी में 1 विकेट लिया, वो रॉबिन वेल बने इस मुकाबले के हीरो। और अब अगला मुकाबला शुरू होगा और धमाका होगा मैदान में, क्योंकि रंगा भाई आ चुके। रॉबिन वेल बने मैन ऑफ द मैच। आइए नावडेचे दमदार उद्योजक आदरणीय निलेशजी कुडारकर दादांचं देखील इथं आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील मदन शेठ मते आणि सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषकाच्या वतीनं आम्ही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। चला रॉबिनला आपण सामनावीर देऊयात। शिरवलीचे दमदार उद्योजक पांडुरंग शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण या दादा आणि आपल्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत सामनावीर। येस, निलेश दादा कुडारकर यांचं देखील इथे आगमन होतंय। बघा अगदी आपण पाहिलं तर फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये निलेश दादा कुडारकर यांचं आपण स्वागत करतोय। पडघेचे सरपंच आदरणीय सुरेश शेठ भोईर दादांचं देखील अगदी आगमन झालंय। बघा मदन शेठ यांच्यावरती असलेल्या प्रेमाखातीर आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील सर्व दमदार मान्यवर आपल्या मंचावरती उपस्थित दर्शवतात। आमच्या स्पर्धेचे जनक, या संपूर्ण स्पर्धेचं ज्यांनी स्वप्न पाहिलं आमचे मदन शेठ मध्ये यांच्या शुभास्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच। चला ठिकाणी पप्पन ठरला मॅन ऑफ द मॅच आणि त्याला दिले मॅन ऑफ द मॅच। व्यासपीठ होते काही सन्मान। पांडुरंग शेठ या, पांडुरंग शेठ भोईर आमचे दमदार व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान देखील व्यासपीठ होते केला जाईल।